नाशिक रोड युनिट गुन्हे शाखा नाशिक यांनी 10,60,000 रुपये किमतीची 100 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड व 900 ग्रॅम वजनाची चांदी जप्त करून घरफोडी चोरीचे 7 गुन्हे उघडकीस. गुन्हे शाखा अंतर्गत पोलीस ठाण्याकडील स्थानिक गुन्ह्यांचा जलद शरीराविरुद्ध व मालाविरुद्ध गुन्ह्यांचा प्रभावी तपास करणे, प्रतिबंधात्मक उपाय करणे याकरिता माननीय पोलीस आयुक्त नाशिक श्री संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये नाशिक रोड युनिट स्थापन करण्यात आलेले आहे. दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रभा आशिष रेसिडेन्सी KJ मेहता रोड नाशिक रोड या ठिकाणी घरफोडी करून चोरी झाल्याबाबत उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 106/2026 BNS कलम 331(3) 4 305 अप्रमाणे दिनांक 18/2/2026 रोजी गुन्हा दाखल झालेला होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपास नाशिक रोड युनिट गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व पथक करीत होते. नाशिक शहरामधील मालाविरुद्ध गुन्हे उघडकीस आणण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्री किरण कुमार चव्हाण व माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री संदीप मिटके यांनी नाशिक रोड युनिट गुन्हे शाखा नाशिक शहर यांना आदेशित केलेले होते. नाशिक रोड युनिट गुन्हे शाखा नाशिक येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचे घटनास्थळावर जाऊन तांत्रिक तपास केला. तसेच सदर घटनास्थळाच्या आजूबाजूस राहणारे नागरिक व CCTV कॅमेरा चेक करून तसेच मानवी संसाधनाचा यशस्वीरित्या वापर करून पोलीस हवालदार दत्तात्रय चकोर व पोलीस हवालदार मंगेश जगसाप यांना गोपनीय बातमी मिळाली की चव्हाणमळा व अरिंगळेमळा या ठिकाणी राहणारा विक्रम व करण नावाच्या इसमांनी सदरचा गुन्हा केला असल्याची माहिती मिळाली होती. सदर माहितीच्या अनुषंगाने ग्रेड पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई व पोलीस शिपाई भरत राऊत यांनी अरिंगळेमळा व चव्हाणमळा या ठिकाणी जाऊन अधिक चौकशी करून त्यांचे नाव करण जुनी व विक्रम पौळ असे असल्याचे निष्पन्न केले. सदर आरोपी हे दिनांक 20/3/2026 रोजी नवले ब्रिज या ठिकाणी सोन्याचे दागिने विक्री करता येणार असल्याची गोपनीय बातमी पोलीस हवालदार दत्तात्रय चकोर व पोलीस हवालदार मंगेश जगसाप यांना मिळाल्याने सदर ठिकाणी साध्या वेशात सापळा रचला असता करण काबूसिंग जुनी वय 23 वर्ष, राहण्याचे ठिकाण अरिंगळेमळा, एकलहरा रोड, साईबाबा मंदिराच्या मागे, नाशिक रोड नाशिक, विक्रम तानाजी पौळ वय 34 वर्ष, राहण्याचे ठिकाण चव्हाणमळा, KG मेहता हायस्कूल मागे, उपनगर नाशिक हे 2 आरोपी मिळून आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी नाशिक रोड पोलीस ठाणे, इंदिरानगर पोलीस ठाणे, देवळाली कॅम्प पोलीस ठाणे व उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 7 ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली देऊन 10,60,000 रुपये किमतीचा एकूण 100 ग्रॅम वजनाचे सोने व 900 ग्रॅम वजनाची चांदी असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी नाशिक शहराचे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्री किरण कुमार चव्हाण व माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड युनिटचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार सूर्यवंशी, पोलीस हवालदार अविनाश देवरे, पोलीस हवालदार दत्तात्रय चकोर, पोलीस हवालदार मंगेश जगसाप, पोलीस शिपाई भरत राऊत, पोलीस शिपाई राजेश राठोड, पोलीस शिपाई गणेश भागवत, महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंगला जगताप यांनी यशस्वीरित्या केलेली आहे. माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या संकल्पनेतून विभाग 2 झोन 2 म्हणजेच नाशिक रोड पोलीस ठाणे, उपनगर पोलीस ठाणे, इंदिरानगर पोलीस ठाणे तसेच देवळाली कॅम्प पोलीस ठाणे सदर परिसरातील गुन्हे प्रकटीकरण आणि गुन्हे प्रतिबंध हा प्रभावीपणे व्हावा या उद्देशाने गुन्हे शाखेअंतर्गत नाशिक रोड युनिट स्थापन करण्यात आले होते आणि सदर युनिटला गुन्हे उघड करणे, प्रतिबंध करणे आणि रेकॉर्डेड आरोपींना ताब्यात घेऊन संबंधित पोलिसांना ताब्यात देण्याची कामाची जबाबदारी दिली होती. सदर परिसरात मालमत्तेविरुद्ध गुन्ह्यांची संख्या वाढली होती. त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण सर व सहाय्यक पोलीस आयुक्त मिटके सर यांनी देखील वेळोवेळी मार्गदर्शन करून
गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित करण्यात आले होते. त्यामुळे नाशिक रोड गुन्हे शाखा युनिट यांनी सदर ठिकाणी होणाऱ्या घरफोडीवर लक्ष केंद्रित करून सर्व ठिकाणी भेट देऊन सदर ठिकाणची आरोपीची गुन्हा करण्याची पद्धत, आजूबाजूच्या परिसराची फुटेज आणि त्याच्यावरून जे चेहरे मिळाले त्याच्यावरून मानवी संसाधनाचा वापर करून गुन्हे शाखा नाशिक रोड इथे येऊन काम करणारे दत्तात्रय चकोर असतील, मंगेश जगजाप असतील, गांगुर्डे साहेब असतील किंवा भरत राऊत यांनी अथक परिश्रम करून त्या आरोपींची नावं निष्पन्न केली. त्याच्यामध्ये रेकॉर्डवरचा आरोपी विक्रम उर्फ विक्की पौस, त्याच्यानंतर करण सरदार हे रेकॉर्डवरचे आरोपी असल्याचं निष्पन्न झालं. त्यांना काल उशिराने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी नाशिक शहरात एकूण 7 ठिकाणी घरफोडी केल्याचे सांगितले आणि त्यांनी संबंधित सोनारांना सोने विकल्याची देखील माहिती दिली. त्यामुळे त्यांच्याकडनं ते सोनं जवळजवळ 10 तोळे सोनं आणि 1 किलो चांदी अशी जवळजवळ 11 लाखाचा मुद्देमाल त्यांच्याकडनं जप्त करण्यात आलेला आहे आणि एकूण 7 गुन्हे उघडकीस आणले आहेत. सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सर आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके सर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड गुन्हे शाखेने केलेली आहे.